नमस्कार. आज 2 ऑक्टोबर 2024. आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात परिचय. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी झाला. बालपणीचे संस्कार घेत ते लहानाचे मोठे झाले व इंग्लंडमधून बॅरिस्टर ही पदवी घेऊन भारतात परतले. नोकरी करीत असताना भारतामध्ये राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणाची झळ त्यांनाही पोहोचली. 1906 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिशांच्या काळ्या कायद्याविरुद्ध आवाज उठवला व सत्याग्रहाच्या मार्गाने चळवळ यशस्वी केली. 1914 मध्ये ते भारतात आल्यानंतर त्यांनी भारतभर दौरा केला. 1917 मध्ये बिहार या ठिकाणी नीळ सक्तीविरोधात चंपारण लढा सुरू केला. 1918 मध्ये गुजरातमध्ये साराबंदी चळवळ व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अहमदाबादचा लढा ही यशस्वी केला. 1919 मध्ये ब्रिटिशांच्या रौलट कायद्याला विरोध केला. त्यातून निर्माण झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध केला. खिलाफत चळवळीला पाठिंबा देऊन ब्रिटिश राजवटीच्या विरोधात संघर्षाला सुरुवात केली. भारतामध्ये 1920 ते 1947 हा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते गांधीजी यांना रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा ही पदवी दिली होती. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत. गांधीजी नेहमी सत्याग्रह, सत्य, अहिंसा या मार्गाने भारतीय स्वातंत्र्य संग्राम लढत होते. 1920 मधील असहकार्य चळवळ उत्तर प्रदेशमध्ये चौरी चौरा या ठिकाणी हिंसक बनली म्हणून त्यांनी चळवळ थांबवली होती. पुन्हा 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली व मिठाचा कायदा, जंगलचा कायदा भंग करून ब्रिटिशाच्या अन्यायकारक सर्व कायद्यांना विरोध केला. पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर स्वातंत्र्य चळवळीचे अंतिम पर्व सुरू झाले. 1942चे आंदोलन, छोडो भारत, चले जाओ, करेंगे या मरेंगे अशा देशव्यापी आंदोलनाने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्याबरोबरच त्यांनी ग्रामविकास, सामाजिक रूढी, महिलांचे प्रश्न, शिक्षण, प्रौढ शिक्षण, दारूबंदी इत्यादी कार्ये केली. ते स्वतः कातलेल्या सुताचे धोतर व शाल वापरत असत. साधी राहणी व उच्च विचार असणारे गांधीजी त्यांच्या कार्याने भारत देशाचे राष्ट्रपिता बनले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत पाकिस्तान विभाजन झाल्यानंतर बंगालमध्ये शांतता व सलोखा टिकवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. पण 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी त्यांची हत्या केली व त्यांची जीवनज्योत मावळली. अशा या महान महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंती दिवशी माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.